श्री स्वामी समर्थ काका, आपल्याला इथे केंद्रात येऊन कसं वाटतं? मी केंद्रात आता जवळजवळ 20-22 वर्ष येतो इकडे, बदलत राहायचो मी. इथे केंद्रात येऊन मला खूप प्रकारचे फायदे झालेले आहेत. फायदे म्हणजे पैशाने नाही, जे काही मनशांती लागते ही खूप चांगल्या प्रकारे अनुभवतो. लोकांना आपण सगळं सांगतो की नेमकं केंद्रात येऊन काय करायचं आहे. नुसतं इथे यायचं आहे, माळ जपायची आहे आणि इकडे तिकडे असं जरा नटून थटून यायचं आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. स्वामी कसे बसले, त्यांच्या अंगावर काय कपडे पण नाही आहेत. तर आपण पण कपडे न घालता नाही यायचं आहे, पण नीट नेटके यायचं आहे. कपडे सुद्धा जे काय तुम्ही घालाल, म्हणजे लेडीज असो जेंट्स असो कोणी पण, जे इकडे सांगतो आता प्रसाद सांगतोय असं करा तसं करा, तर त्याप्रमाणे काय मॅक्झिमम करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला जे काय फायदे मिळतील आणि नित्य नियमाने यायला पाहिजे. नुसतं आला काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून आलं, आणखी नंतर पुढच्या कार्यक्रम यायचं तर काही स्वामी देणार नाही. त्या माणसाला स्वामी नंतर थोडंसं उभं पण नाही करत. इथे येऊन काय काय कामं पण करायचे ते तर असतंच असतं. आणि मेन म्हणजे लोकांना न त्रास होईल असं येऊन इथे सगळं वागायचं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्याला इथे केंद्रात येऊन कसं वाटतं? एकदम छान वाटतं, कारण याच्यामधले कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला कसं वागायचं, काय करायचं ते सगळं समजतं. आपल्याला इथं कुंडल्या वगैरे असं आपलं जे आहे म्हणजे अडचण वगैरे काय असतील त्या आपल्या इथं सोडवल्या जातात. म्हणजे संसारामधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या पण इथे सोडवल्या जातात. याबद्दल मी आभारी आहे. बस. आणि सप्ताहाबद्दल कसं वाटतं तुम्हाला? इथे सप्ताहाबद्दल छानच वाटतं, एक प्रश्नच नाही. त्याच्याबद्दल वेगवेगळे याग केले जातात. वेगवेगळे याग इथे हे केले जातात, यज्ञ केले जातात. म्हणजे शिकायला इथं मिळतं आपल्याला. यज्ञ कसा करायचा, काय करायचा वगैरे हे शिकवतात ते सगळे व्यवस्थित. आणि इथे चौधरी सर आहेत, त्याने ही संस्कृतचे आपल्याला पाठ घेतलेले होते, ते पण छान घेतलेले होते त्याने. असे जे कार्यक्रम आहेत ते सर्व केलेले आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.